नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मालवणी म्हणा नाहीतर कोकणी म्हणा, घावणे बनवण्यासाठी लागणारे हे सगळं साहित्य आहे. फार नाही आहे, कमी आहे. तर मी तुम्हाला जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते दाखवते. हे आहे तांदळाचं पीठ. तर मी एक सांगेन, हे तांदळाचं पीठ थोडं जाडं आहे, म्हणजे जास्त जाडही नाही, जास्त बारीक पण नाही, एकदम मीडियममध्ये आहे हे पीठ. हे बघा, हे थोडंफार जाड आहे. आणि नंतर लागणार आहे आपल्याला मीठ, हे तेल आणि हे आहे पाणी. तर किती लागेल ते मी नंतर सांगेन. चला मग आता आपल्याला बनवायचा या पिठाचा बॅटर. इथे मी एक बाडगा घेतलेला आहे आणि हे जे 1 कप जे तांदळाचं पीठ आपण घेतलेलं आहे ते घालायचं आहे. हे मी पाणी घेतलेलं आहे ते आपण घालूया. ह्याला आपल्याला हलवायचं आहे चांगलं. मी बिस्कीच्या साह्याने ह्याला हलवते. आपल्याला हे जे पीठ आहे ते जास्त पातळी करायचं नाही, जास्त जाडही करायचं नाहीये, एकदम मीडियम मध्ये करायचं आहे. तर आपले घावणे बरोबर येणार नाही. हे बघू शकता, आपलं हे जे पीठ आहे ते झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला हे मीठ टाकायचं आहे, ते आपण टाकूया. मीठ चवीनुसार, मी माझ्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. आपल्याला ही वाटी घ्यायची आहे. याच्यामध्ये आपण तुम्हाला मी दाखवते. पीठ एकदम परफेक्ट आपलं झालेलं आहे. त्याला 10 मिनिटं जरा चांगलं भिजत ठेवायचं. जरा 10 मिनिटं होऊ देत, मग आपण जे आपले घावणे आहेत ते बनवायला घेऊया. बघू शकता, मी पाणी घेतलेलं, पण माझं एवढं पाणी ओतलेलं आहे. पाणी तेवढंच घालायचं आहे आपल्याला, जेवढं आपलं बॅटर आपल्याला नीट करता येईल. जास्त जाड बॅटर करू नका किंवा जास्त पातळी करू नका, एकदम मीडियम मध्ये करा, जेणेकरून आपले जे घावणे आहेत ते चांगले येतील. तर तुम्ही बघू शकता, मी इथे पॅन घेतलेला आहे आणि त्याला मी गरम करायला ठेवलेला आहे. त्याला आपल्याला पुन्हा एकदा हलवायचं आहे हे बॅटरला. बघू शकता, एकदम मस्तपैकी जाळी आलेली आहे आपल्या घावण्यावर. तर आपण झाकण ठेवूया याच्यावर आणि या फ्लेमला स्पीडला ठेवू दे. अवघ्या 1 मिनिटामध्ये बनवून जातं. 1 मिनिट पण नाही लागत, अल्पशा टायमामध्येच बनतं. आता मी याच्यावरचं झाकण काढते. माझा घावणा झाला असता. ह्याचे जे इथले जे कडे असतात ना, ते ऑटोमॅटिकली सुटायला लागतात. काही जास्त मेहनत नाहीये, खूप इझी आणि खूप सोपी अशी रेसिपी आहे. काही जण जे घावणे असतात ना, ते एका साईडूनच करतात, दुसऱ्या साईडून नाही पलटत. पण असं नका करू. तुम्ही दोन्ही साईडून पण घावण्याला शेकून घ्या. का? कारण जर ते दोन्ही साईडून शेकतील तर ते 2 दिवस आरामात राहतात, नाहीतर ते संध्याकाळ होईपर्यंतच ते खराब होतात. बदलते तेव्हा तुम्ही बघू शकता की इथून पण चांगलं शेकलेली आहे. दाखवू इच्छिते
हे बघा, ही पण चांगली शेकलेली आहे. तर आपला हा जो घावणा आहे तो तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता माझे घावणे तयार झालेले आहेत आणि मस्त जाळी वगैरे आलेली आहे. ते तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर अशी जाळी आलेली आहे घावण्यांना आणि खूप छान लागतात खायला. घावणे हा कोकणातला एक पारंपरिक पदार्थ आहे आणि तो खरंच खूप सुंदर असा आणि झटपट होणारा पदार्थ आहे. तर आय होप की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.